Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is control and coordination, and in this video lecture we are going to learn about the autonomic nervous system. आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा टॉपिक शिकत आहोत आणि आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हा भाग बघणार आहोत. आपण यापूर्वीच इतर व्हिडिओमध्ये स्टडी केलेला आहे की नर्वस सिस्टीम ही जी आहे ही तीन भागांमध्ये आपण त्याला मांडतो. ते म्हणजे कोणती? पहिली आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, ज्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन ऑर्गन येतात. त्यानंतर दुसरी आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे बॉडीमध्ये असणारे इतर जे ऑर्गन्स आहेत ते ऑर्गन्स आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम यांना जोडणाऱ्या ज्या काही नेटवर्क आहेत, ज्या नर्व फायबर्स आहेत, या संपूर्ण नर्व फायबरच्या नेटवर्कला पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणतात. आता ही तिसरी जी नर्वस सिस्टीम आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, ही नर्वस सिस्टीम दोघांचंही कॉम्बिनेशन आणि त्याचबरोबर त्यांच्याशी रिलेटेड असणारे ऑर्गन्स या सगळ्यांनी मिळून ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम तयार होते. आता या नावातच आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, म्हणजेच ही जी सिस्टीम काम करते ही इनव्हॉलंटरी मूवमेंट, म्हणजे अशा मूवमेंट आपल्या बॉडीमध्ये की ज्या आपल्या अजाणतेपणी होतात किंवा आपण जाणीवपूर्वक करू शकत नाहीत, अशा मूवमेंटचं कंट्रोल, त्यांच्यावरती होणारे जे परिणाम आहेत हे जे आहेत हे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमने कंट्रोल केले जातात. फॉर एक्झाम्पल ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही जी आहे ही फिअर अँड फ्राईट, म्हणजे ज्यावेळेला इमर्जन्सी कंडिशन असते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये कोणत्या कोणत्या ऑर्गन्समध्ये कोणते कोणते बदल झाले पाहिजेत आणि ते होणारे बदल या सिस्टीमकडून कशा पद्धतीने कंट्रोल केले जातात, आणि हे सगळे कंट्रोल ऑटोनॉमिक म्हणजे ऑटोमॅटिक होणारे कंट्रोल असतात, आपणहून होणारे कंट्रोल असतात. आणि हे विदिन अ सेकंड म्हणजे लगेच होणारी जी क्रिया आहे एखाद्या फ्राईट कंडिशनमध्ये होणारी, त्याला सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणून ओळखलं जातं. आणि त्यानंतर जी सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये झालेले जे बदल आहेत काही ऑर्गन्समध्ये, त्यांना नॉर्मलमध्ये आणण्यासाठी ज्या काही कंट्रोलिंग सिस्टीम आहेत त्याला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणून ओळखलं जातं. आपण इन डिटेल पुढे बघूया. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम transmit impulses from the central nervous system to the involuntary organ and smooth muscle of the body. ही जी नर्वस सिस्टीम आहे ही काय करते? इम्पल्स ट्रान्समिट करते सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून इनव्हॉलंटरी जेवढे जेवढे ऑर्गन्स आहेत आणि स्मूथ मसल्स आहेत तिथपर्यंत हे इम्पल्स कॅरी करते. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ स्पेशल सेट ऑफ पेरिफेरल नर्व्स. यांच्यामध्ये पेरिफेरल नर्व्सच्या काही स्पेशल सेटचा इन्क्लूड केलेला आहे. दॅट रेग्युलेट द ॲक्टिव्हिटीज ऑफ इनव्हॉलंटरी ऑर्गन्स लाईक कार्डियक मसल्स, स्मूथ मसल्स अँड ग्लँड्स एक्सेट्रा. आणि ह्या ज्या पेरिफेरल नर्व्स आहेत ह्या नर्व्स मिळून आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही इनव्हॉलंटरी ऑर्गन्स आहेत त्यांच्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करायचं काम इथून केलं जातं. In this, impulses are conducted from the central nervous system by an axon that synapses with an autonomous ganglion. It is preganglionic neuron. आता ऑटोनॉमिक गँग्लियॉन म्हणजे काय? हे जे इम्पल्सेस कॅरी होतात किंवा येतात ह्या इम्पल्सेसच्या मध्ये एक गँग्लियॉन नावाचा प्रकार असतो आणि ह्या गँग्लियॉनमध्ये सिनॅप्सेस प्रेझेंट असतात. आणि ह्या गँग्लियॉनमध्येच काय होतं, गँग्लियॉन हा जो आहे हा ॲक्झॉनने बनलेला असतो. काही नर्व सेलपासून हे गँग्लियॉन बनलेले असतात आणि हे गँग्लियॉन आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये बघितलेले आहेत की स्पायनल कॉर्डच्या बाहेरच्या बाजूला एक काही सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन प्रेझेंट असतात. आणि हे जे सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन आहेत हे सिम्पॅथॅटिक गँग्लियॉन ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचा एक भाग आहेत. हे आपण प्रिव्हियसली एका व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. इट इज एक मिनिट. ANS consists of the set of peripheral nerves that regulate the activities of involuntary organ like cardiac muscle, smooth muscle and ganglion. It is in this impulses are conducted from the central nerve system by axon that synapse with the autonomic ganglion. It is preganglionic
न्यूरॉन आणि हे जे गँग्लियॉन्स आहेत त्याला प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन म्हणून ओळखलं जातं. द सेकंड न्यूरॉन in this ganglionic pathway has an axon that extends from the autonomic ganglion to the effector organ and is known as postganglionic neuron. आता इथे बघा, हा जो भाग होता मगाशी आपण एक्सप्लेन केलेला, याला प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे गँग्लियॉन आणि स्पायनल कॉर्ड यांच्यामध्ये हे जे एक्सटेन्शन आहे त्याला प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन म्हणून ओळखलं जातं. आणि यांच्या नंतर असणारे हे जे न्यूरॉन्स आहेत, all these neurons which are after the ganglion are known as post ganglionic neuron. त्यांना post ganglionic neuron म्हणून ओळखलं जातं. Autonomic nervous system consists of sympathetic and parasympathetic nervous system. आता एकंदरीत मगाशी जे आपण एक्सप्लेन केलं ते म्हणजेच ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही जी आहे ही दोन भागांमध्ये विभागलेली आहेत. म्हणजे हे जे भाग आहेत हे त्याच्या ॲक्टिव्हिटीवरून दोन भाग पाडलेले आहेत. स्ट्रक्चरली सुद्धा काही वेगवेगळेपणा दिसून येतो, ते आपण बघूया. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम असे याचे दोन भाग आहेत. त्यापैकी पहिला भाग सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. इट इज ऑल्सो कॉल्ड थोरॅकोलुंबार आउटफ्लो. याला थोरॅकोलुंबार आउटफ्लो असं सुद्धा ओळखलं जातं सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला. कारण का? इट ओरिजिनेट इन द थोरॅसिक अँड लुंबार रिजन ऑफ द स्पायनल कॉर्ड. कारण की ही जी स्पायनल कॉर्डमधल्या थोरॅसिक रिजन आणि लुंबार रिजन या ठिकाणावरून ओरिजिनेट होते, म्हणून याला थोरॅकोलुंबार आउटफ्लो म्हणून ओळखलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ 22 pairs of sympathetic ganglia which lies on a pair of sympathetic cord on lateral side of the spinal cord. आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये ही डायग्राम बघितलेली आहे. ती म्हणजे काय, स्पायनल कॉर्डचा हा क्रॉस सेक्शन आहे आणि स्पायनल कॉर्डमधून बाहेर येणारे हे काय आहेत, रूट्स आहेत. डॉर्सल रूट, व्हेंट्रल रूट आणि हे एकत्रित येतात. हे आहे प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन आणि या ठिकाणी रॅमस कम्युनिकान्स म्हणून आपण एक रूट बघितला होता. आणि हे रॅमस कम्युनिकान्स काय करतात, ह्या प्री सिनॅप्टिक गँग्लियॉनमध्ये एक्सटेंड होतात. म्हणजे हे जे गँग्लियॉन आहेत हे या बाजूला आणि या बाजूला म्हणजे स्पायनल कॉर्डच्या दोन्ही लॅटरल साईडला प्रेझेंट असतात. The pre-ganglionic nerve fiber are short and post-ganglionic nerve fiber are long. म्हणजे ही एक सिम्पॅथॅटिक सिस्टीमची एक प्रॉपर्टी आहे. ती म्हणजे कोणती, प्री गँग्लियॉनिक नर्व्ज ह्या ज्या आहेत ह्या खूप शॉर्ट असतात आणि गँग्लियॉन नंतर बाहेर येणारे जे नर्व्ज आहेत हे पोस्ट गँग्लियॉनिक नर्व्ज आहेत, हे मात्र लॉंग असतात. ही एक प्रॉपर्टी झाली. त्यानंतर ॲड्रिनलिन अँड नोरा ॲड्रिनलिन इज प्रोड्यूस ॲट द टर्मिनल एंड ऑफ द post-ganglionic nerve fiber at the effector organ. Hence, it is also called as adrenergic fiber. यांना ॲड्रिनर्जिक फायबर असं म्हटलं जातं, कारण की हे जे पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन आहेत, पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉनच्या टर्मिनल एंडला म्हणजे शेवटच्या टोकाला इथे काय होतं, ॲड्रिनलिन आणि नोरा ॲड्रिनलिन हे दोन हार्मोन्स हार्मोन्स सिक्रेट केले जातात. म्हणजे हे ॲड्रिनलिन आणि नोरा ॲड्रिनलिन हार्मोन सिक्रेट केले जातात. म्हणून ह्या टाईपच्या सगळ्या नर्व्जला ॲड्रेनर्जिक फायबर म्हणून ओळखलं जातं. या सगळ्या नर्व फायबरला ॲड्रेनर्जिक फायबर म्हणून ओळखलं जातं. Sympathetic nerve system controls body activities during emergency, that is fight and fright response. म्हणजे ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ॲक्च्युली ह्या इमर्जन्सी कंडिशनमध्ये होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे अचानक समजा एखादा ऑर्गॅनिझम आहे किंवा एखादा मनुष्य आहे आणि त्याच्यावरती येणारं कोणतं तरी संकट आहे, त्या संकटापासून एस्केप होण्यासाठी, दूर जाण्यासाठी ह्या सगळ्या सिस्टीमची गरज लागते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक रस्त्यावरच्या साईडने चाललेले आहात आणि अचानक तुम्हाला कळलं की तुमच्याच दिशेने एक भरधाव वेगाने वाहन येत आहे आणि अशा वेळेला तुम्हाला त्या वाहनाच्या रस्त्यातून बाजूला होणं हे फार गरजेचं असतं आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज
क्विकली झाल्या पाहिजेत आणि त्या क्विकली ॲक्टिव्हिटीज होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे काही ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा लगेच बदल घडणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी ही सिम्पॅथॅटिक सिस्टीम ही गरजेची असते. म्हणून ह्याला इमर्जन्सी सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. It has excitatory stimulating effect on most of the organs of the body except the digestive and excretory organ. आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह आणि एक्सक्रिटरी ऑर्गन्स सोडून इतर जे ऑर्गन्स आहेत इनव्हॉलंटरी ऑर्गन्स ह्या सगळ्यांना एक्साईट करण्याचं काम इथे केलं जातं. फॉर एक्झाम्पल डायलेट द प्युपिल, डोळ्यांचे बुबुळ जे आहेत ते डायलेट केले जातात. इनिबिट सलायवेशन, रिलॅक्स ब्रॉन्कायचं रिलॅक्सेशन, ॲक्सेलरेट द ब्रीदिंग अँड हार्टबीट हे ॲक्सेलरेट केलं जातं, वाढवले जातात. इनिबिट्स द पेरिस्टॅलॅटिक अँड सिक्रेशन, डायजेस्टिव्ह सिस्टीममधलं सिक्रेशन हे इनिबिट केलं जातं. स्टिम्युलेट्स द ग्लुकोज प्रोडक्शन अँड रिलीज, म्हणजे जे लिव्हरमध्ये ग्लुकोज स्टोअर करून ठेवलेलं असतं ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये, त्याला पुन्हा ग्लुकोजमध्ये रिलीज केलं जातं. हे सगळ्या क्विक होणाऱ्या गोष्टी आहेत. सिक्रिशन ऑफ ॲड्रिनलिन अँड नॉराॲड्रिनलिन, म्हणजे इथे ही जी ग्लँड आहे ॲड्रिनलिन ग्लँड आपल्या किडनीच्या वरच्या बाजूला, इथे ॲड्रिनलिन आणि नॉराॲड्रिनलिन सिक्रिशन हे वाढवलं जातं. त्यानंतर इनिबिट्स द ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन, जे युरिनरी ब्लॅडर आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन हे इनिबिट केलं जातं. आणि स्टिम्युलेट्स द ऑर्गॅनिझम, आणि हे जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं स्टिम्युलेशनसुद्धा इथे होतं. तर या टाईपच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या फ्लाईट कंडिशनमध्ये होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, इमर्जन्सी कंडिशनमध्ये होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि या सगळ्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमने ॲक्टिव्हिटी कंट्रोल केल्या जातात. नेक्स्ट आहे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज वाढवलेल्या होत्या किंवा काही इनहिबिट केलेल्या होत्या त्याच्याबरोबर विरुद्ध ॲक्टिव्हिटी या टाईपच्या कंट्रोलने केल्या जातात. त्याला म्हटलं जातं पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. इट ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. ह्याला क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो म्हणून ओळखलं जातं कारण की याच्यामध्ये ॲक्टिव्ह असणाऱ्या ज्या पेरिफेरल नर्व्ज आहेत ह्या नर्व्ज क्रॅनियल नर्व्ज असतात आणि सॅक्रल नर्व्ज असतात. ह्या नर्व्जने ह्या कंट्रोल केल्या जातात म्हणून ह्याला क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. जो लास्ट टाइम आपण बघितलेला सिम्पॅथॅटिक सिस्टीम ती काय होती, थोरॅकोलुंबार आउटफ्लो. हा दोघांमधला फरक आहे. नेक्स्ट, इट कन्सिस्ट ऑफ द ब्रँचेस फ्रॉम द क्रॅनियल नर्व्स दॅट आर 3 or 3rd nerve, 7th, 9th and 10th nerves. Then sacral nerves are also present for 2nd and 3rd sacral nerves, and the spinal nerves, that is 4th spinal nerves. So all these nerves are responsible for parasympathetic nervous system. It consists of ganglion which are very close or within the wall of the effector organ. यांच्यामध्ये सुद्धा गँग्लियन प्रेझेंट असतात परंतु ते स्पायनल कॉर्डच्या शेजारी किंवा ब्रेनच्या शेजारी नसतात. तर कुठे असतात, तर जिथे इफेक्टर ऑर्गन्स आहेत या इफेक्टर ऑर्गन्सच्याच वॉलवरती किंवा त्याच्या शेजारी हे प्रेझेंट असतात. द प्री गँग्लियॉनिक नर्व्ज आर लॉंग अँड पोस्ट गँग्लियॉनिक नर्व्ज आर शॉर्ट. म्हणजे आता हे जे गँग्लियन आहेत हे इफेक्टर ऑर्गनकडे प्रेझेंट आहेत, याच्यावरूनच हे सुद्धा बरोबर विरुद्ध आहे. सिम्पॅथॅटिकमध्ये काय होतं, प्री गँग्लियॉनिक नर्व्ज ज्या होत्या ह्या शॉर्ट होत्या आणि पोस्ट गँग्लियॉनिक नर्व लॉंग होत्या. इथे मात्र तसं नाही, बरोबर विरुद्ध आहे. प्री गँग्लियॉनिक नर्व्ज ज्या आहेत ह्या लॉंग आहेत आणि पोस्ट गँग्लियॉनिक नर्व्ज ज्या आहेत ह्या शॉर्ट आहेत. इथे रेड कलरमध्ये पोस्ट गँग्लियॉनिक नर्व्ज दाखवलेले आहेत, ह्या शॉर्ट आहेत आणि ब्लॅक कलरमध्ये ज्या आहेत ह्या प्री गँग्लियॉनिक नर्व्ज आहेत आणि ह्या लॉंग आहेत. तर हा बरोबर विरुद्ध प्रकार इथे बघायला मिळतो. Acetylcholine is produced at the terminal end of postganglionic nerves at the effector organ. Hence, these are also called as cholinergic fiber. इथे कोलिनर्जिक फायबर म्हणून या सगळ्यांना ओळखलं जातं कारण की ह्यांच्या टर्मिनल एंडला म्हणजे शेवटच्या बाजूला काय होतं, ॲसिटाईल कोलिन नावाचं एक हार्मोन सिक्रेट केलं जातं म्हणून याला कोलिनर्जिक फायबर म्हणून ओळखलं जातं.
Parasympathetic nerve system is antagonistic to the sympathetic nervous system. Antagonistic म्हणजेच काय तर परस्पर विरोधी. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये ज्या ॲक्टिव्हिटी होत होत्या त्याच्याबरोबर विरुद्ध ॲक्टिव्हिटी ह्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये केल्या जातात. फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रॅक्ट द प्युपिल. प्युपिलचं काय होतं कॉन्ट्रॅक्शन होतं. स्टिम्युलेट्स द फ्लो ऑफ सलायवा. सलायवाचं फ्लो स्टिम्युलेट केला जातो. कॉन्स्ट्रिक्ट द ब्रॉन्काय. ब्रॉन्काय पुन्हा कॉन्स्ट्रिक्ट होतात. हार्टबीट स्लो होतं. देन स्टिम्युलेट द पॅरास्टॅटिक अँड सिक्रेशन. डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे पेरिस्टेलॅटिक मुवमेंट ज्या आहेत ह्या इनिबिट ज्या केलेल्या होत्या त्या इथे स्टिम्युलेट केल्या जातात. त्याचबरोबर स्टिम्युलेट्स द बाईल रिलीज. इथे जे ग्लुकोज रिलीज केलं जात होतं त्याच्याऐवजी आता बाईल रिलीज केलं जातं. ह्या ॲक्टिव्हिटीज बरोबर परस्पर विरुद्ध आहेत. आणि शेवटी काय आहे कॉन्ट्रॅक्ट द ब्लॅडर. ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीज सिम्पॅथॅटिक मुवमेंटमध्ये होत्या ज्या ठिकाणी एक्साइटमेंट होती तिथे या ठिकाणी काय होते त्यांचं इनिबिशन केलं जातं. आणि ज्या ठिकाणी इनिबिशन होतं ते या ठिकाणी काय होतं एक्साइटमेंट होतं. हे बरोबर परस्पर विरोधी ॲक्टिव्हिटीज इथे चालतात. इट ब्रिंग्स बॅक टू द नॉर्मल. म्हणजेच काय होतात जे एक्साइट कंडिशनमध्ये असतात हे सगळे नॉर्मल कंडिशनमध्ये येतात. ऑल ॲक्टिव्हिटीज विच आर स्टिम्युलेटेड बाय द सिम्पॅथॅटिक सिस्टीम. हेन्स इट इज कॉल्ड ॲज हाऊसकीपिंग सिस्टीम. म्हणून याला हाऊसकीपिंग सिस्टीम म्हणून ओळखलं जातं. हाऊसकीपिंगमध्ये काय होतं की घरामध्ये जो विस्कळीतपणा झालेला असतो तो पुन्हा आपण योग्य त्या जागेवरती सगळ्या गोष्टी नेऊन ठेवतो त्याला हाऊसकीपिंग असं म्हणतात. सेम पद्धत ह्या पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीमची आहे. इट हॅज ॲन इनिबिटरी इफेक्ट ऑन द मोस्ट ऑर्गन. जास्तीत जास्त ऑर्गनवरती हे इनिबिट करायचं काम करतात. म्हणजे जे एक्साइट झालेले असतात त्यांना पुन्हा प्रतिरोध करायचं काम इथे होतं. हाऊएव्हर द ॲक्टिव्हिटीज लाईक दोज असोसिएटेड विथ द डायजेशन पेरिस्टेलॅसिस अँड द maturation which are inhibited by the sympathetic system. ज्या सिम्पॅथॅटिक सिस्टीममध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि युरिनरी ब्लॅडरमध्ये इनिबिट करायचं काम केलं जात होतं इथे मात्र काय होतात बरोबर त्याच्या विरुद्ध म्हणजेच द ॲक्सेलरेट बाय द पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम. या पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीममध्ये त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ॲक्सेलरेट केले जातात. सो these are both the system togetherly. ह्या दोन्ही सिस्टीम एकत्रितपणे या डायग्रॅममध्ये दाखवलेल्या आहेत. बघा बरोबर परस्पर विरुद्ध ॲक्टिव्हिटीज दिसतील. पहिली इथे पॅरासिम्पॅथॅटिक दिलेली आहे आणि इथे सिम्पॅथॅटिक सिस्टीम दिलेली आहे. इथे काय होतं कॉन्ट्रॅक्ट द प्युपिल, डायलेट्स द प्युपिल. थांबा आपण वाचताना या बाजूने वाचूया कारण सिम्पॅथॅटिक सिस्टीम ही आधी घडते त्याच्यानंतर सिम्पॅथॅटिक घडते. इथे बघूया सुरुवातीला ज्या इमर्जन्सी कंडिशनमध्ये प्युपिल डायलेट झालेले असतात ते इथे कॉन्ट्रॅक्ट पुन्हा नॉर्मलमध्ये येतात. ज्या इनिबिट सलायवेशन झालेलं असतं ते सलायवा सिक्रेशन चालू होतं. देन रिलॅक्स ब्रॉन्काय जे डायलेट झालेले असतात डायमीटर वाढलेला असतो तो मात्र इथे काय होतं कॉन्स्ट्रिक्ट द ब्रॉन्कायचं कॉन्स्ट्रिक्शन होतं म्हणजे नॉर्मलमध्ये येतात. देन ॲक्सेलरेट द हार्टबीट जे वाढलेले असतात ते इथे काय होतात स्लोअर द हार्टबीट. देन इनिबिट्स द पॅरिस्टेलॅटिक अँड सिक्रेशन. इथे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काय केलं जातं ॲक्सेलरेशन होत नाही तर इनिबिशन होतं म्हणजे ॲक्टिव्हिटी स्लो डाऊन केल्या जातात. त्या इथे मात्र काय होतात पुन्हा वाढवल्या जातात म्हणजे नॉर्मलमध्ये आणल्या जातात. पुढे स्टिम्युलेट द ग्लुकोज प्रोडक्शन अँड रिलीज. इथे ग्लुकोजची गरज असते कारण हे इमर्जन्सी कंडिशनमध्ये आहेत. सगळ्या ॲक्टिव्हिटीजला एनर्जीची गरज लागते. ग्लुकोज वाढवलं जातं आणि इथे मात्र काय होतं ग्लुकोज प्रोडक्शन पुन्हा नॉर्मलमध्ये आणलं जातं आणि जे नॉर्मल त्याचं जे ॲक्शन आहे बाईल प्रोडक्शन ते इथे आणलं जातं. देन सिक्रेशन ऑफ ॲड्रिनलिन अँड नोराॲड्रिनलिन. इथे हार्मोन सिक्रेशन जे आहे हे इथे या ठिकाणी होतं. इथे हार्मोन सिक्रेशन काय केलं जातं ॲसिटाईल कोलिनमुळे इनिबिट केलं जातं ते थांबवलं जातं. आणि शेवटी इनिबिट्स द ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन. इथे मात्र कॉन्ट्रिक्ट्स द ब्लॅडर म्हणजे इथे कॉन्ट्रॅक्शन हे इनिबिट केलेलं होतं ते पुन्हा कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने ह्या ज्या दोन्ही सिस्टीम आहेत सिम्पॅथॅटिक सिस्टीम अँड पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम ह्या बरोबर परस्पर विरोधी सिस्टीम्स म्हणून ओळखल्या जातात.
तर up to here we have completed the autonomic nervous system in detail, and hope you have understand all the points which are included in this video lecture. The notes regarding to this video lecture you will find in the description box. Thank you.